आम्ही निवडून आल्यास व्यापाऱ्यांना जुन्या नोटा बदलवून देऊ, फक्त व्यापाऱ्यांना टॅक्स भरावा लागेल असं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। तर नरेंद्र मोदी हे पुन्हा चहा विकतील आणि अमित शहा पकोडे विकतील असं चित्र लवकरच पाहायला मिळेल असं आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सिंह सलगर यांच्या प्रचारार्थ उस्मानाबाद येथे आयोजित सभेत ते बोलत होते। लातूरच्या व्यापाऱ्यांकडे काळा पैसा आहे, म्हणजे जुना रद्द झालेला पैसा आहे याची मला जाणीव आहे। तुम्ही अर्जुन सलगर यांना मतदान करा, निवडून आणा। आम्ही एक संधी पुन्हा या नोटा बदलण्याची आपल्याला देऊ। तो चाहिए मोदी साहब चाय बनाएंगे, अब बेचारा अमित शाह क्या करेगा, आप बताओ क्या करेगा। दोनों साथ साथ रहते हैं। एक तरफ से आवाज आएगी चाय चाय चाय, और अमित शाह पीछे से लेकर आएंगे पकौड़े पकौड़े पकौड़े। गरीब नौजवान है, मजलिस के लोगों से ये कहना चाहूंगा कि यहाँ पर ये समझ लेना कि ये अर्जुन सलगर चुनाव नहीं लड़ रहा है। अर्जुन सलगर के अंदर तुम्हें असद अवैसी को देखना है और अवैसी समझकर तुम्हें अर्जुन सलगर को वोट करना है। दोस्तों, ये कितने फख्र की बात है। आज जनतेतून मिळालेला आहे। संबंध जनता पूर्ण वेळ उन्हामध्ये इथं प्रवास करत येऊन भाषण ऐकली, साहेबांचं मार्गदर्शन ऐकले आणि साहेबांच्या भाषणाला चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळाला। त्याच्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे। कोणत्या मुद्द्यावरती या ठिकाणी संभाषण झालेले आहे? साहेबांनी सांगितलं की एकाच कुटुंबातले दोन उमेदवार आहेत आणि डाव्या हातात काय आणि उजव्या हातात काय सत्ता एकाच घरात राहणार आहे। विचारधारेचा काही संबंध नाही, विकासाचा काही संबंध नाही आणि हे स्वतःच्या घराचा कुटुंबाचा विचार करणार आहेत, उस्मानाबादच्या जनतेचा करणार नाहीत असं साहेबांनी आज उस्मानाबादच्या जनतेला सांगितलं। उस्मानाबाद जिल्ह्यातून उमेदवार तुम्ही आहात, तुमची काय प्रतिनिधी आहेत? निश्चितच उस्मानाबाद जनतेनं जर मला स्वीकारलं, मला चांगल्या पद्धतीनं मतदान देऊन मला निवडून दिलं तर सगळ्यात प्रथम माझं काम असेल की उस्मानाबादचा दुष्काळमुक्त उस्मानाबाद जिल्हा व्हावा। मतदान करणारा कोणतं आव्हान या सभेच्या माध्यमातून आपण करणार आहोत? माझं उस्मानाबादकरांना आव्हान आहे, जर या जिल्ह्यातला दुष्काळ हटवायचा असेल तर निश्चितच आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अर्जुनदादा सलगर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावा। निश्चितच या जिल्ह्यातला दुष्काळ हटेल। दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंत इथं सत्ताधाऱ्यांनी स्वतःचं म्हणजे राज्य करून ठेवलं आहे, घराणेशाही केली। घराणेशाही हटल्याशिवाय इथला विकास होणार आहे, तर घराणेशाही हटवण्याचा एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी। हे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की येणाऱ्या 18 तारखेला आपण कबसी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने अर्जुन सलगर यांना निवडून द्यावं एवढे विनम्र आवाहन। वंचित बहुजन आघाडीचा